त्यासाठी समाजाने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. शेवटचा प्रश्न घेतोय. राज्यात शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा आता विचार सध्या झाला आहे, तयारीत आहे सरकार, आणि 35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. तर या संदर्भात काय म्हणतात? चांगली गोष्ट आहे ना. सतत आपण जे आहे, पहिल्यांदा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दिली, नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली, आता अहिल्याबाईंच्या नावाने आपण देत आहोत. हे खरंच आहे ना की एक तर जे आहेत जे आपण पिकवतो आहोत त्याला ते एक्सपोर्ट होत नाही आहेत, त्याला अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे भाव कोसळत आहेत. आणि शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे, हे सरकारचं काम आहे. अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे. अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना. तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे. कारण पाणी आणि अन्न आणि हवा या 3 गोष्टी ज्या आहे माणसाला जीवनावश्यक आहेत, त्या सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. राज्यात बालविवाह बंदी कायदा लागू असताना सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये 4 ते 5 अल्पवयीन बालमाता आढळून आल्याची माहिती समोर आलेली आहे. खूप धक्कादायक आहे. हे आहे काही ठिकाणी जे आहे राज्यामध्ये हे प्रकार होत आहेत आणि ते माहिती झाल्यानंतर ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीससुद्धा त्याच्यावर कारवाई करतात. आणि राज्यातल्या देशातसुद्धा दुर्दैवाने अजूनही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात. सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स घातले काही कार्यकर्ते. माझं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला आताही वाटतं की सुनेत्रा त्यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण, मायावती झाल्या, सुचेता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दीदी झाल्या, महाराष्ट्रात पण इथे राजस्थानमध्ये झाल्या, महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग मग BJPचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडे, तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत ते दाखवण्याचा काही प्रयत्न करण्याची काही गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जातील. पण हे असं म्हटल्यामुळं जे आहे अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं, हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. रामदास स्वामींना त्यांनी आपलं हे सोपून दिलं, त्यावर बराच वादंग उठला आणि स्तरातून टीका होते. असं आहे की या सगळ्या धीरेंद्र स्वामी वगैरे जे आहे त्यांना आपल्याला मोठे केले, पण आता त्यांना जे काय करते देवाचं बोलावं ना. इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे. त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, काही नाही. काय शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामीची मीटिंग झाली का याच्यावरच लोकांचा जे आक्षेप आहे. त्यांची कधी भेट झालेली आहे काही माहीत नसताना जे आहे इन्होंने राज्य उनको दिया फिर उन्होंने राज्य उनको परत. अरे काय काय खेळ होता काय. आणि खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करा, मी सुद्धा निषेध करतो. जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, फुले, महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी मंडळी फार मोठी आहेत. आणि यांच्याबद्दल जोपर्यंत पूर्ण इतिहास माहिती नाही तोपर्यंत अपूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार. आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल भाष्य केलेलं आहे.
नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून काही दिवसांपूर्वी प्रचलित झाला. पोलिसांच्या अनेक ऍक्शन झाल्या. आता नाशिक जिल्हा भोंदूबाबांचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित होतोय. निफाडमध्ये देखील एका महेशगिरीवर कारवाई झाली, लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. मी असं ऐकलंय ते तिकडे निफाडचं पण कोणाचं तरी पकडलेलं आहे. तर पोलिसांना चौकशी करू द्या डिटेल. मी पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते बघूया. एक दोन लोकांमुळे जे आहे आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना आपण मंत्रभूमी म्हणतो. अनेक प्रकारचे जे आहेत इथे कुंभमेळा, वेगवेगळ्या प्रकारचे पार त्र्यंबकेश्वरपासून नाशिक वेगवेगळे आखाडे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू संत सगळे हे राहतात. त्याच्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काय वाटत नाही. हे असे काही नतदृष्ट निघतात काही काही लोक. ते काय कुठलं ते काय बाबा खरा आता लोकांना वाटतं ईशान्य काय मंदिर आहे. मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस पाया पडा. आम्हाला पण नेतात कुठं लोक. साहेब तुम्ही या रस्त्याने आलात ना, चल ना जरा नारळ फोडा ना. आता आम्हाला काय माहिती, आम्ही जातो नारळ फोडतो. तिथे कोणतरी बाबा असो, ते बाबाही फोटो काढतो आणि तुम्ही फोटो काढता. आणि त्याला काय करायचं आम्ही? हां, पण त्याचा अर्थ काय सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही. राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात, मीडियामध्ये सुद्धा निघतात, धार्मिक संस्थांमध्ये निघतात, मेडिकल प्रोफेशनमध्ये निघतात, शैक्षणिक प्रोफेशनमध्ये निघतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही वाईट गोष्टी निघतात. याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे असं मी मानत नाही. एक वाद सुरू झालाय. मराठी भाषा रिक्षा चालकांना सक्तीची करण्यात आलेली आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकवू, परंतु आता यावरून वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, हे टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर काही मराठी शिकले, काही शिकले काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय तर काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं म्हणणं हे सगळे जे गाड्या ट्रक ड्रायव्हर अमुक PWD मिनिस्टर तेव्हा पण सांगतोय की यांचे पण एक दोन दिवसाचे हे कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेलं तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण होते करता येईल आपल्याला, ते करूया ना. साहेब, अशोक खरातमुळं रुपाली चाकणकर यांना पद सोडावं लागलं. आता अशोक दुसरा भोसले जो पुण्यात बाळूमामाचा अवतार सांगायचा त्याला अटक झाली आणि रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर व्हायरल झाले. मी तरी अजून काय ते ऐकलं नाही. हे दुसरं आणखी कोणी पुण्याचं काय प्रकरण. परंतु जे काय आता असेल तर पोलीस चौकशी करतील, मग पाहू. विशेष प्रकरण फार गाजलं होतं, धर्मांतर प्रकरण. त्याची मुख्य आरोपी निदा खान फरार आहे, परंतु ती सध्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती कॉल डिटेल्स मधून समोर आली. माझं असं म्हणणं आहे की पोलीस आपलं काम करतायत. काही लोकांना अरेस्ट झालेला आहे. या डेटा TCS कंपनीचीच मला वाटतं जी आहे चौकशी सुरू आहे. आणि एकदा चौकशी पोलिसांच्या हातात गेली की ते शेवटपर्यंत ते जाणार. तुमचं आमचं काम आणि मीडियाचं काम एवढंच आहे की याच्यामध्ये काही कंपनीचा दोष नाही आहे.
TCS कंपनी जी आहे अख्ख्या भारतात नव्हे अख्ख्या जगामध्ये आहे. आता कोण कुठे काही काम करत असेल तर त्याच्यामुळे अख्खी कंपनी बदनाम करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून पोलिसांना त्यांचं काम करू द्या. पोलिसांनी ते कडक काम करावं. जे कोणी चुकीचं वागले असतील त्यांना पूर्ण शिक्षा करावी. पण लोकांनी उगीच TCS सारख्या कंपनीला बदनाम जास्ती करू नये. ठीक आहे. आणि जर ह्या कंपन्या जर गेल्या नाशकात तर दुसरी कंपनी निश्चितपणे येणार नाही. सगळ्यात टॉप कंपनी जी आहे TCS हीच आहे हिंदुस्थानामध्ये. आणि तुम्ही तिलाच एकदम बदनाम करून एकदम बंदच करून टाकायचे अशा पद्धतीनं आपण वागता कामा नये. त्यातले काही लोक चुकीले असतील त्यांना कडक शिक्षा करा. आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. त्यांनी काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानावर भेट घेतली असं ट्विट प्रबुद्ध भारत एक मीडिया संस्था आहे. उद्धव ठाकरेंनी भेट घेतली असं ट्विट त्या प्रबुद्ध भारत मीडिया संस्थेने केलं. त्याच्यावर राजकीय खळबळ उडाली. आता यावर मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलंय की अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सवर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. नाही, लपून छपून भेटायचं कारण का? मुख्यमंत्र्याला कुणीही विरोधी पक्ष नेता असेल पवार साहेब पण भेटायचे. अरे पब्लिक अनेक वेळा लोकांचं काम असतं. आणि हे जे आहे सार्वजनिक क्षेत्रातले हे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत. काही पॉलिसी असेल, काही काम असेल, काही अडचण असेल, मुख्यमंत्र्यांनाच भेटणार ना, आणखी कुणाला भेटणार? आणि त्याच्यामध्ये लपून छपून भेटायचं काय कारण आहे? ओपनली भेटतील. पण ते अशा रीतीनं काही बातम्या पसरवण्याचं काही कारण नाही.